नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, मी गेली 1 वीक झालं जवळ-जवळ कंटिन्यू मी पूर्ण अगदी आपले जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल अगदी पूर्ण कॅटेगरी वाईज मी फी स्ट्रक्चर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच अनुषंगाने मी आज पण एक नवीन कॉलेज घेऊन आलेली आहे. तुम्ही ते स्क्रीनवरती पाहत असाल, ACPM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल धुळे. तर हे धुळेमधलं आहे आणि तिथलं MBBSचं फी स्ट्रक्चर फॉर अकॅडमिक इयर 2023-24चं किती होतं? तर त्याच्याबद्दल अगदी पूर्ण मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. जे काही विद्यार्थी आपले नवीन आज पाहत असतील पहिल्यांदा हा माझा YouTube चॅनल, तर त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक दिवशी नवीन-नवीन अपडेट्स मिळत राहतील. तर अगदी त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पूर्ण स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. मी झूम करून तुम्हाला दाखवते आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी फी स्ट्रक्चर किती राहणार आहे आणि किती ट्युशन फीस आहे, डेव्हलपमेंट चार्जेस किती आहे, कॉशन मनी डिपॉझिट किती आहे, त्याच्याबद्दल पण अगदी पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुम्ही ते पाहू शकता. मी अगदी पूर्ण काढलेलं आहे. इथं कॅटेगरी काढलेली आहे आणि अ, इथं ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीस काढलेली आहे आणि हे हॉस्टेल फीस आहे. इथे तुम्ही ते पाहू शकता हॉस्टेल फीस. इथे ट्युशन फीस आहे, हॉस्टेल फीस आहे, मेस फीस आहे. इथं जिमखाना काढलेला आहे, लायब्ररी डिपॉझिट आहे, लॅबोरेटरी डिपॉझिट आहे, कॉशन मनी डिपॉझिट इथं काढलेलं आहे आणि हॉस्टेलचा डिपॉझिट किती द्यावं लागतं ते पण इथं मी काढलेलं आहे आणि युनिव्हर्सिटी फीस किती आहे आणि टोटल अमाउंट किती राहणार आहे या ACPM मेडिकल कॉलेज धुळ्याबद्दल. तर अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईजचं मी सांगणार आहे. तर फर्स्ट इयरला किती फीस आपल्याला राहू शकते, तर इथं आपण पहिल्यांदा ओपन कॅटेगरीचा विचार करूया. ओपन कॅटेगरी तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, फीस इथं दिलेली आहे 8,28,000 एका वर्षासाठी फीस राहणार आहे आणि हे ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस झाली ओपन कॅटेगरीसाठी. ओके. आणि हॉस्टेल फीस पण तिथे सेम दिलेली आहे. तर मी आधी पहिल्यांदा तुम्हाला ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस कॅटेगरी वाईज सांगते. ओपन कॅटेगरीला इथे मी तुम्हाला सांगितलंच आहे आणि नंतर नेक्स्ट आहे ओबीसी. तर ओबीसी कॅटेगरीला ₹4,58,357 इथं दिलेलं आहे बघा, तुम्ही ते पाहू शकता. तेवढी ती फीस आहे आणि ईबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी 4,14,000 इथे फी स्ट्रक्चर दिलेलं आहे पहिल्या वर्षीला आणि एसबीसी, एनटी आणि व्हीजेसाठी तिथे ₹88,714 इथे दिलेलं आहे आणि एससी एसटीसाठी इथे फी स्ट्रक्चर काहीच नाहीये. तर हे पूर्णपणे मी फर्स्ट इयरच्या कॅटेगरी वाईज सांगितलं आहे. ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस आणि आता हॉस्टेल फीस आपण पाहूया. तर ओपन कॅटेगरी, ओबीसी, ईबीसी, एसबीसी, व्हीजे-एनटी, एससी आणि एसटी प्रत्येक कॅटेगरीसाठी इथे हॉस्टेल फीस सेम असली आहे. तुम्ही पाहू शकता. प्रत्येकाला ₹1,00,000 दिलेली आहे आणि मेस फीस पण प्रत्येकाला सेम दिलेली आहे. ₹63,000 दिलेली आहे आणि जिमखाना पण प्रत्येकाला सेम दिलेला आहे कॅटेगरीला. अगदी प्रत्येक कॅटेगरीज तुम्ही पाहू शकता. इथे 10,000 दिलेलं आहे आणि लायब्ररी डिपॉझिट पण प्रत्येकाला सेम आहे. ते ₹25,000 आहे आणि लॅबोरेटरी पण डिपॉझिट इथं प्रत्येक कॅटेगरीला सेम आहे. हे 20,000 दिलेलं आहे आणि कॉशन मनी डिपॉझिट पण प्रत्येकाला सेम आहे. तिथेही त्यांनी ₹1,00,000 दिले. प्रत्येक कॅटेगरी वाईज दिलेलं आहे आणि हॉस्टेल डिपॉझिट पण प्रत्येक कॅटेगरी वाईज सेम दिलेलं आहे. ते पण ₹75,000 आणि युनिव्हर्सिटी पण प्रत्येकाला इथे थोडी वेगळी दिलेली आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. अगदी ओपन कॅटेगरीला ₹10,200 आहे, ओबीसीला 3,600 आहे आणि ईबीसीला 10,200 आहे, एसबीसी, एनटी, व्हीजेला 3,600 आहे, ते एससी, एसटीला 3,600 आहे. असं हे पूर्णपणे डिफरंट दिलं आणि हे एनआरआय कोठ्याचं दिलेलं आहे. म्हणजे ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस ही प्रत्येकाची वेगळी आहे आणि युनिव्हर्सिटी फीस. बाकी अदर हॉस्टेल फीस, मेस, जिमखाना, लॅबोरेटरी डिपॉझिट आणि कॉशनमेंट डिपॉझिट आणि हॉस्टेल डिपॉझिट हे प्रत्येक कॅटेगरीला सेम आहे. तर जवळजवळ हे टोटल मी पूर्ण तुम्हाला पूर्ण इथं काढलेलं आहे. वाचून दाखवते. तर ओपन कॅटेगरीला एका वर्षाला पूर्णपणे फीस ₹12,31,200 लागणार आहे एका वर्षासाठी एमबीबीएस करण्यासाठी धुळ्यामध्ये. ओके. आणि ओबीसी कॅटेगरीला ₹8,54,957 इथे लागणार आहे आणि ईबीसीला तुम्ही ते पाहू शकता ₹8,17,200 लागणार आहे. एसबीसी, एनटी आणि व्हीजेला ₹4,85,314 लागणार आहे आणि एससी, एसटीच्या विद्यार्थ्याला ₹3,96,600 लागणार आहे आणि हा एनआरआयचा दिलेला आहे. तर हे पूर्ण ACPM मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हे धुळ्याचं आहे. त्याचं पूर्णपणे मी तुम्हाला कॅटेगरी वाईज आणि हॉस्टेल सगळं टोटल इथं बजेट एका वर्षाचं मी सांगितलं आहे आणि पुढे तुम्हाला मी आणखी इथे पाहू शकता. तुम्ही ते नोटवरती दिलेलं आहे. ओके. तर नोट तुम्ही वाचू शकता. द ट्युशन फीस आर अप्रूव्ड बाय FRA मीटिंग डेट दिलेली आहे त्यांनी आणि DD टू बी सबमिटेड बाय सॅटर्डे असं दिलेलं आहे टाईम ऑफ ॲडमिशनच्या वेळेस आणि हे
डी-डी कसे काढावं लागते, तिथं फीस टाइप दिलेला आहे. तुम्ही ते पाहू शकता. मी झूम करून तुम्हाला दाखवत आहे. अगदी इथं ट्युशन फीस इथं दिलेलं आहे. ते डी-डी कॅश असे हे 3 प्रकारचे डी-डी तुम्हाला काढावं लागणार आहे. कुठल्या-कुठल्या ह्याच्याने काढावं लागणार. एक पहिला डी-डी आहे तो ट्युशन फीसचा असणार आहे. दुसरा आहे डी-डी तो डिपॉझिट हॉस्टेल फीस आणि युनिव्हर्सिटी फीस असणार आहे. आणि तिसरा आहे मेस फीस. तर हे डी-डी अगदी कुणाच्या नावाने काढायचे आहेत हे पण तुम्हाला पूर्णपणे इथं दिलेलं आहे. अगदी तुम्ही पाहू शकता इथे स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवते. तर इथे हे डी-डी आणि कॅश दिलेलं आहे. डी-डी 1, डी-डी 2 आणि डी-डी 3 असे 3 प्रकारचे डी-डी आहेत. तर हे धुळ्याच्या कॉलेजच्या ACPM मेडिकल कॉलेज पेएबल ॲट धुळे इथे दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तर ती डी-डी हा इथे काढायचा आहे. आपल्याला जी फीस आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी इथे अमाउंट ऑफ डी-डी पण दिलेला आहे आणि ते कॅटेगरी दिलेली आहे. तर प्रत्येकाने आपल्या ओपन कॅटेगरी, ओबीसी, EWS, SBC, SC, ST ह्या कॅटेगरीने आपापल्या कॅटेगरीनुसार तो डी-डी काढायचा आहे. आणि ते हॉस्टेल फीस आणि युनिव्हर्सिटी फीस पण दिलेली आहे. त्याचं डी-डी नंबर 2 ते पण ACPM मेडिकल कॉलेज पेएबल ॲट धुळे ह्या नावाने काढायचं आहे. तिथे पण त्यांनी इथे ओपन कॅटेगरी, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी फीस दिलेली आहे. आणि नंतर आहे मेसबद्दल पण 3rdचा डी-डी काढायचा आहे. तो पण ह्याच नावाने काढायचा आहे. ACPM मेडिकल कॉलेज मेस अकाउंट पेएबल ॲट धुळे. तिथे पण इथे अमाउंट दिलेली आहे. तर हे पूर्णपणे मी तुम्हाला अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईजचं पूर्ण अगदी डी-डी कसा काढायचा आहे आणि कुठल्या आणि त्यांनी अकाउंट नंबर पण दिलेला आहे. झूम करून मी दाखवते. इथे AC म्हणजे अकाउंट डिटेल्स फॉर ऑनलाईन ट्रान्सफर पण करता येतं. JMFS ACPM मेडिकल कॉलेज आणि इथे अकाउंट नंबर IFSC कोड दिलेला आहे आणि बँकेचं नाव पण दिलं आहे. पंजाब नॅशनल बँक ब्रँच पण दिलेली आहे, धुळ्याची आहे आणि ते नाव पण दिलेलं आहे. JMFS ACPM मेडिकल कॉलेज असं त्यांनी पूर्ण अकाउंट डिटेल्स पण ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता तुम्ही. तर हे पूर्ण मी तुम्हाला अगदी ह्या कॉलेजबद्दल पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलं आहे. ACPM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल धुळ्याबद्दल. ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डाऊट असेल तुम्ही नक्कीच कॉल मेसेज करून मला विचारू शकता. हे पण कॉलेज खूप अगदी फेमस आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्या काही विद्यार्थ्यांना सेमी गव्हर्नमेंटमध्ये नंबर लागला असेल तर तुम्ही हा फीस जर तुमचं पेएबल कॅपॅसिटी असेल तर तुम्ही नक्कीच त्या कॉलेजला तुम्ही ऑप्शन्स टाकू शकता आणि तुमचं MBBS डॉक्टर करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. आणि ज्या काही विद्यार्थ्यांचं अगदी पेमेंट पण कॅपॅसिटी कमी असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. अगदी तुमचं स्वप्न डॉक्टर होण्याचं पूर्ण होण्याचं मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. आणि जस्ट एलिजिबलवाले 164+ वाले पण विद्यार्थी असतील आणि त्यांना अदर राज्यांमध्ये पण MBBS करायची इच्छा असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी चेन्नई, पॉंडिचेरी सारख्या ठिकाणी तुम्हाला जर MBBS करायचं असेल, इव्हन हैदराबाद, तर तिथेही तुम्हाला मी अगदी 80 बजेटमध्ये पूर्ण टोटल पॅकेजमध्ये मी तुम्हाला MBBS करून देण्याची हमी देते. एवढंच या निमित्तानं मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच तुम्हाला नवीन-नवीन व्हिडिओ जर माझे पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना आणि नातेवाईकांना तुम्ही हा व्हिडिओ सेंड करा की जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल. तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.